देवर्षि नारद पत्रकार सम्मान समारोह 13 जुलाई। देखिए पत्रकार परिषद ग्राफिन वर्ल्ड न्यूज़ पर। किन किन का हो रहा है सम्मान, किन किन पत्रकारों का हो रहा है सम्मान, देखिए ग्राफिन वर्ल्ड न्यूज़ पत्रकार परिषद। प्रतिवर्ष यह सम्मान पत्रकार जगत के जुड़े युवा और जो अभ्यासपूर्ण इस प्रकार से पत्रकारिता में करते हैं उनको हम ये पुरस्कार देते हैं। इस वर्ष के चयन समिति के जो पूरे सदस्य हैं उनके नाम में एक बार बताता हूँ। आज मंच पर जो उपस्थित चयन समिति के अपने अध्यक्ष माननीय सुधीर जी पाठक, उनकी अध्यक्षता में ये इस बार का पुरस्कार निवड़ किया गया। अपने मोई झलक सर, पूर्व विभागाध्यक्ष राष्ट्रसंत गुरुजी महाराज, नागपुर विश्वविद्यालय के पत्रकारिता विभाग। अपने साथ प्रसाद जी बर्वे मेरे दाहिनी तरफ हैं, विश्व संवाद केंद्र से। मंजूषा जोशी जी विश्व संवाद केंद्र से। साथ ही आशावरी सिनोरीकर जी, ये बात से हैं, ये अपने चयन समिति में है। अनंत कोड़मकर जी सकार से हैं, वो अपने चयन समिति में है। निखिल चंदवानी ये इन्फ्लुएंसर कैटेगरी के लिए जो चयन समिति था उसमें है। और आरजे कैटेगरी भी इस बार ऐड किया गया, उसमें आरजे प्रीति और आरजे अभिषेक, ये दो आरजे का भी समावेश है। साथ ही हम प्रतिवर्ष पिछले वर्ष के जो विजेता हैं उसमें से एक विजेता को अपने चयन समिति में रखते हैं। तो इस बार के चयन समिति में पिछले वर्ष के विजेता तरुण भारत के वरिष्ठ फोटोग्राफर ये अनंत मुड़े, वो भी अपने इस चयन समिति में है। चयन समिति में जो तय किए हुए नाम हैं उनकी घोषणा और इसकी पद्धति और फिर आपके प्रश्न सभी के लिए मैं आमंत्रित करता हूँ श्री सुधीर जी। नमस्कार। ज्यावेळेला नारायण जयंतीचा पहिला कार्यक्रम आपण घेतला त्यावेळेला एकच पुरस्कार दिला होता। नंतर त्या पुरस्कारांची त्यांच्यावरून 3 झाली होती। मागच्या वर्षी आपण 7 जणांना तो पुरस्कार दिला होता, 7 कॅटेगरी। यावर्षी त्याच्यासाठी अजून वाढत होती, एकूण 11 कॅटेगरीमध्ये हा पुरस्कार द्यायचा निर्णय घेतला आहे। आणि हा कार्यक्रम 13 तारखेला वनामतीमध्ये संध्याकाळी होणार आहे। आणि त्याला दिशा अनिरुद्ध दिल्लीच्या सिनियर जर्नलिस्ट आहे त्या येणार आहेत आणि प्रज्ञा प्रवाहाचे सर्वांना सप्रे प्रमुख अतिथी राहणार। या कॅटेगरीमध्ये पहिल्यांदा क्रीडा पत्रकारिता हा भाग करण्यात आला। त्या क्रीडा पत्रकारितेमध्ये आपण खेळके जे मोठ्या प्रमाणात स्पोर्ट्स रिपोर्टिंग एजन्सी वगैरे आता सकाळमध्ये जवळजवळ 30 वर्ष पत्रकारितेत त्यांना मिळतात। पत्रकारिता प्रिंट मीडियामध्ये जो पहिल्यापासून आपण देतो त्याच्यात योगेश पांडे लोकमतचे, योगेंद्र तिवारी जे इंडिया टीव्हीचे त्यांना पण देत आहे। यावर्षी पर्यावरण आहे पुन्हा नवीन उलाम केला, त्याच्यात राखी चव्हाणच्या लोकसत्ताच्या त्यांना आपण दिलेलं आहे। एक फोटोग्राफर आपण दरवर्षी देतो, यावेळेला इतवाचे सतीश राऊत त्यांना दिलेलं आहे। सोशल इन्फ्लुएन्सर म्हणून आशिष भारतवंशी, नंतर वैभव बावनकर, सिटीजन जर्नलिझमच्या कॅटेगरीमध्ये आरजे पल्लवी, हे आपण नवीन केले आरजे चेअरमन। शिवाय आपण एक रचनात्मक कार्य करणाऱ्या आणि लिहिणाऱ्या आणि काही विचार देणाऱ्या असं लिहित होतं। मागच्या वर्षी आपण मुलांचे मासिकला पुरस्कार दिला होता, यावेळेला प्रज्ञा लोकला आपण पुरस्कार दिला। याशिवाय आपण न्यूज पोर्टलमध्ये नागपूर न्यूजला आपण पुरस्कृत करणार। याशिवाय अजून एक कॅटेगरी केली आहे
की आपल्या परिसरामध्ये असणारे जे पत्रकारिता महाविद्यालय त्यातनं त्या त्याच्या विद्यार्थ्यांचे इंटरव्ह्यू घेऊन आणि आपण त्यातनं काही लोक निवडले आहेत त्याच्यामध्ये ऐश्वर्या शिंदे, प्रियांशू चौधरी आणि वेदिका मिश्रा या तिघांची निवड केलेली आहे. आणि हा कार्यक्रम आपण 13 तारखेला संध्याकाळी 5:30 वाजता वनामातीमध्ये घेणार. सर्वांनी अवश्य यावं विनंती.